6 लाख खर्चायचे कवा आणि पाया पडू शकतो. रागाच्या भरात केलेला 2 मिनिटाचा राग तुमचं आयुष्य संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव करू शकतो. देव 2 मिनिटं जर तुम्ही राग आकळवला तर तुम्ही देव व्हा आणि 2 मिनिटं जर राग आकळला नाही तर तुम्ही राक्षस व्हा. तुमचं काय मत आहे? आणि राग इतकं पहिलं म्हणलं क्रोध इतका वाईट असतो. हे दोघंच झाले बरं का आपली काम आणि क्रोध. भारी काय का अगरबत्तीचा झटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. पातेलं गरम असेल तर माणसं पक्कड वापरतात आणि चहा गरम असेल तर माणसं फुकून पेतात. महिला मंडळ हे दोघं जण इतके वाईट आहे. तोडला जातो माणूस, तोडला. एखाद्या माणसाला संपवायचं असेल तर त्याच्या डोक्यात दगड घातला जातो आणि तो दगड एका दगडात तो माणूस मारला जातो आणि मेल्यानंतर तो वळखू येऊ नये म्हणून दगडाने त्याचं प्रेम ठेचला जातं. हे फक्त दोघच करतात कामाने. आणि तो माणूस गोडीत टाकला जातो. महाराज पायाला ठेच लागली तर माणसं बत्ती लावतात, झुलकं पिरगडून माणसं मारली जातात, गोळी घातली जाते आणि भोकसलं जातं, तलवार काढली जाते. एवढे भयानक कृत्य फक्त दोघच करतात कामाने. मग इथं शिकलेला असो काळाने असो, तुम्ही जर या 2 फांद्या क्लिअर केल्या तर तुम्ही देवच व्हाल. आता 12 फांद्यांमधल्या किती झाल्या? 2 कामाने. तिसरी फांदी आहे लोभ. आणि आज जगातली सगळी माणसं फक्त आणि फक्त लोभापोटी जिवंत आहेत. काय नाही, कोण कोणाचा भाऊ नाही. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजान केले तेवढे यमाने केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली नाही. हे फक्त आपण म्हणतो ओवाळी ती भाऊ आहे, काहीच ओवाळीत नाही. कोणी म्हणला फक्त स्वार्थ आहे. तुमचं काय मत आहे? हो, सक्का मामा तुला नाही बाया लग्नात. सक्का मामा नवीन मामा फायदा केला. तो गुरु मामा एक सापडावला पाहिजे. कोण आवला देते तो पिसावला पाहिजे. पहिल्या मंडळी एकाच मिनिटात सांगू तुम्हाला मामा नाही करणार. भाऊ सांगू काय असो, इस्टेटीमुळे तुम्ही भावाचं नातं तोडलं ना, भाऊ तुम्हाला दुश्मन झाला ना. भाऊ सांगू घ्या 1 मिनिटात पुढे जाऊ. सांगू तुम्ही काहीच बोला. सांग तुम्ही 9वीला होत्या, तुम्ही 9वीला होत्या, तुमचा भाऊ 8वीला होता. तुम्ही 9वीला होत्या, तुमचा भाऊ 8वीला होता. तुमची शाळा उशिरा सुनायची, त्याची शाळा लवकर सुनायची. तो शाळेच्या पायरीवर बसायचा. शाळा सुटली की तुमचं दप्तर त्याच्या सायकलीला, तो सायकल लोटायला, तुम्ही गप्पा आणायला. घरी यायचं, भाकरीचं टोपलं खाली घ्यायचं. भाकरीचं टोपलं खाली घेतलं की त्याने भाकर चुरायची. तुम्ही त्याच्यात कालवण होतायचं, त्याला कालवण म्हणायची पूर्वी. आणि भाषा आता भाषा हा शब्द मुळात मावळत नाही. ओतायची आणि ओतल्यानंतर त्याने ती चुरायची आणि चुरलेली भाकर दोघांनी खायची. ताट कोणी धुवायचं, झाली मारामारी. झाडायचं कोणी, झाली मारामारी. रात्री भांडण कशावर माहिती का? झोपताना आईचं तोंड माझ्याकडे पाहिजे, झाली मारामारी. आणि बाहेर शिका बोलली नाही, झाली मारामारी. आणि अभ्यास करतानाची मारामारी पाहिजे. ऐकलं का? नाही, मला एक आकृती काढून दे ना. पहिलेचं वाक्य दे ना, पण एक आकृती काढून दे ना. तो म्हणतो देईन भाऊ, पण मला निबंध द्यावा लागेल. माझा निबंध रे, मी तुझी आकृती काढेल. त्याला अशी सुंदर आकृती काढायची. कुणाला काढून द्यायचे? पहिलेला. आणि पहिली पण अशी धरायची. बघ ना ग कशी आली, फक्त कागदावर बघ का. आणि तो वरून काय म्हणायचं माहिती का? ही जर आवडली ना तर अशीच वहीत काढेल. फक्त तू आवडली का हे सांग. त्याला असा कागद धरायचा. तिने काय म्हणायचं माहिती? चांगली नाही आली, नाही फाडलं. फाडलं का मारामारी सुरू. मारामारीचा एक नियम होता बहिणीच्या भावाचा. मारामारीचा एक नियम आहे बहिणीच्या भावाच्या. त्याची पाठ हिचा मुक्का. त्याला फक्त काय खायची? वरील काय खायची? मुक्की. त्यानं रडायचं नाही. आणि तुमच्या अंगाला जरी हात लावला तर तुम्ही अख्खं घर डोक्यावर घेतल्याशिवाय तुम्ही मार खायला नाही. तुम्ही आरडायला आणि तो मुक्के खायला. त्याची मुक्के खाण्याची कॅपॅसिटी संपली का त्याच्याकडे आयडिया काय माहिती का? केस धरायचे. म्हणजे पहिले केस धरले का हिचा म्हणायचं केस सोडणार.
केस सोडणार पाया पडणार पण परत मारणार नाही. आणि केस सोडून दिले का सगळ्या मुली सांगा मला केस सोडून दिले तो थांबत होता का पळून जात होता? पळून नाही पण आईकडं आता उत्तर द्या पोरीनो. आई पण बाजू घ्यायची आणि आई काय म्हणायची माहिती तुम्हाला? एवढी मोठी तोंडगी झाली त्याला मारते वय बाजूला वाचला. पुस्तकात नाही राहिलं रे, पुस्तकात नाही राहिलं, शिकवणारा काही राहिलं नाही, शाळेत जाणारा हे प्रेमात राहिलं नाही. महाराज हे प्रेम महाराज आयुष्यातून नसते. आई बाया जाऊ द्या, 2 मुलं बहीण आणि भाऊ इतकेच अख्खं घर सांभाळायचं. अख्खं घर काय प्रेम होतं. त्याने झाडायचं हिने टोपलीत भरायचं, त्याने पाणी घ्यायचं याने भांडी धुवायची, त्याने आथरून टाकायचं स्वतःच बोली मी आता टाकते तो सकाळी करायचं. ते गेलं हे प्रेम. आता टाकायचं काम माझ्याकडं वळत द्यायचं. आज मी हंडा भरला होता उद्या तू कळशी भरायची, तू आज कळशी भरली ना मी उद्या मान भरेन. कुठे मग हे प्रेम? कुणाय? अरे हे एकानं संपवलं लोभ. हे प्रेम संपवलं कोणी? लोभ आले. लोभ 2 झाले आता 3 झाले. पहिली फांदी काम, दुसरी फांदी क्रोध, तिसरी फांदी लोभ आणि 4थी फांदी मद 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 मद. आणि आज सगळ्या लोकांच्या अंगात काय घुसलाय? मद. पैशाचा मद, सत्तेचा मद, संपत्तीचा मद, निर्वास मद. मोटरसायकल चालला कुत्र्याला खाली, मुलीला पाहिलं मोकड्याचा आवाज खाली, आम्हाला पाहिलं का खाकारा टाकी तो मुळ्याचा कोण दुखतो ना त्याच्या, आम्हाला पाहिलं का कोणी हा कोणी मला पाहिलं मद मद. आणि सध्या माहिती म्हणून सांगतो मला सगळे नगरसेवक साहेब नाही का या 4 वर्षामध्ये एवढा मध खवळलाय मला. इतका मध खवळलाय, इतकी लोक दारू पेतात महाराज या 4 वर्षात. दारू न पिणं हा कमीपणा झाला. तुमचं काय आणि मुद्दा ऐका, महिला मंडळ पुरुष मंडळ थोडा राग येईल पण ह्या 4 वर्षात दारूवर बोलायचं नाही, दारूवर कोणी बोलायचं नाही, दारूवर कोणी बोलायचं नाही, महिलांना कोणी बोलायचं नाही, धर्मावर कोणी बोलायचं नाही, भ्रष्टाचार हा शब्द सुद्धा कोणी काढायचा नाही, तो मेलाच. ह्या जगात जो खरं बोलत त्याचा गेमच. भ्रष्टाचार ह्या शब्दावर कोणी बोलायचं नाही. दारू या शब्दावर अजिबातच बोलायचं. त्याचा परिणाम आहे का महाराज? 2-3 एक मुद्दा बारीक आहे कसा पहिला म्हटलं या 4 वर्षामध्ये बापानं मुलाला खाना दिला इतकी वाईट परिस्थिती आहे. त्या स्त्रीला जायची लाज वाटते, लाज वाटते, लाज. मुलानं मरावं आणि मुलानं घरी येतात आईला म्हणतात मिळालाय माझा बाप मिळालाय. धारकन आईची दात खेळ बसते. या 4 वर्षामध्ये या दारूपायी 3रीचं पोरग बापाच्या दाग्याला आहे. आहेत का नाही बोला? काही काही तर प्रसंग महिला म्हणायचे की वाईट आहे की पोरग स्तनातलं दूध पितय, बापाचं पुढं पिंड पडतंय. ती पोरग आईच्या स्तनातलं दूध पितय, ती आई रडून रडून थकून गेली, स्तनात दूध नाहीये, पोरग दूध पितय आणि बापाचं पुढं पिंड पडतो. एक म्हातारी उठते आणि त्या पत्राखालचं पोरग उडून काढते आणि बापाचं शेवटचं दर्शन म्हणून त्या मुलाला प्रेतात त्या भाताजवळ येते. ते पोरग बाप पाहिलं की हसत आणि हसत 2.5 वर्षाच्या मुलाला बाप गेल्यानंतर कीर्तनात बसलेले दारू पिणारे सगळे जण ठेवा. तुम्ही दारू भरपूर प्या, दारूवर कोणी बोलायचं नाही. आंघोळीला दारू वापरा, बाथरूमला दारू द्या. फक्त एक कारण आलाय हो, तुम्ही बायका करू नका. दारू प्या, दारू प्या, दारू प्याबद्दल कारण दारूवर बोलायचं नाही. फक्त बायका करू नका. तुम्ही आता भरपूर प्या, उलथा सकाळपर्यंत मला तिकडं काही करा. तुम्ही बाय म्हणून तुम्ही उद्या माझे दात पडले, शब्द बोलायला बोबडे यायला लागले, कानाला प्रतिष्ठान कीर्तन
ते म्हणतील आता मोठी ती आवाज क्लिअर येत नाही त्यामुळे ती तारीख आली. तुमचं शरीर चांगलं आहे तोपर्यंत हे जग सत्य आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही काय एकदा शरीराचे अवयव थकले ना की आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय करत, आपले गुडघे गेले ते निघाले. जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत धर्मासाठी वापरा. आणि आजच्या दिवशीला 3 वाक्य परत सांगतो. अंगातली ताकद खिशातला अंगातली ताकद खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. हे दुर्गेचे वाक्य काल सत्य आज सत्य. मागचे 3 वाक्य आपले वाक्यच खोटे नाही. अंगातली ताकद मारामाऱ्या करायला भेटला नका वापरू. हे काय तुम्ही तगली बिगली पडू नका. आता ते दिवस गेले. आता ही लोक तुम्हाला वापरून घेतील. सीझन संपलं सोडून देतील. मला नावाय पण आता हे मोबाईलमुळे इतका धिकार कार्यक्रम झालाय. कॅमेरे मोबाईलच्या पियानामध्ये कॅमेरे तुम्ही जवळ उभे जरी दिसली एकदा आज जाऊन आलेल्याला फक्त विचारा दंगले तुम्ही गावात जाऊ कशाला विनोद समजू नका. तुम्हाला तडतडीनं का सांगतो माहिती पोरांना तुम्हाला भविष्य आहे, नोकऱ्या करायच्या आहे. उद्या कोणतंही कार्य करायला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, उद्या तुम्ही ऍग्री झाला कृषी टाकायचं आहे, उद्या डॉक्टर आहे इंजिनियर आहे. उखडून जाणार आहे काय म्हणाले बघा ना 10 वर्षात गेला नोकरी त्यांना घेऊन आले भावनेच्या ह्या वावरात मला सोडून द्या आणि आमच्या पोटी द्या. कोणीच नाही. तुमचं काय तुम्हाला एक प्रयोग सांगतो. 70 रुपयाचा प्रयोग आहे. पैसे मी देतो फक्त 70 रुपयाचे बँडेज घ्या. बँडेज इथं हाताला बोलला एक पट्टा गळ्यात आडवा 2-3 ठिकाणी 4 पट्ट्या लावा आणि आजच्या वाहनात गेला तुम्हाला 200 रुपये मी 2000 आता इथं 200 आणून दाखवा नाही ना. मग काम क्रोध लोभ मत्सर अहंकार 6 आशा इच्छा वासना तृष्णा मनष्णा तितिक्षा 12 ऐका वाक्य. अज्ञानाची मुळी तोडा अहंकाराचं घोड कापा. कोणी वडाच्या मध्ये हरिनामाची कुराड घ्या. हरिनामाच्या कुराडीला गुरुकृपेची धार लावा आणि गुरुकृपेच्या धारेनं या 12 फांद्या तोडून टाका. तुम्ही देव व्हा. परत ऐका जलडोके अज्ञानाची मुळी तोडा. हे माझं हे तुझं हे सगळं अज्ञानाची मुळी तोडा. घोड कापा. कोणी वडाच्या मध्ये रामकृष्ण हरिनामाची कुराड घ्या. त्या कुराडीला गुरुकृपेची धार लावा आणि गुरुकृपेची धार लावून 12 फांद्या तोडून टाका. तुम्ही देव व्हाल. नुसते देव नाही व्हाल. लक्ष्मी वल्लभ
आश्रमात एवढं वाक्य जरी आयुष्यात गेलं तर त्या बिचाऱ्याने एवढ्या केलेल्या खटाटोपाचं फळ किती एवढा मोठा व्याप आहे ते महिना 2 महिने दिवस एवढी शिस्ती आणि हे फक्त देवाची पावड प्रॉफिट नाही तर ते प्रॉफिट होतं यात बॅलन्स येत नाही पण एक ध्यानात ठेवा याच्यात बॅलन्स येत नाही पण असा बॅलन्स पैदा होतो का तो आज पिढ्या खपत नाही पैसे येत नाही असे कार्यक्रम करण्याने पैसे येत नाही पण असा बॅलन्स तयार होतो का मागच्या 3 पिढ्या त्या पुढल्या वस्तुकी जगतात तुळशीला घातलेलं पाणी गाईला बांधलेलं पाणी सत्याला दिलेली पंगत एवढा मोठा केलेला सोळा वाया जात नाही कधी नाही हो त्याला हिशोब आहे जुन्या खेड्यात महिला म्हणलं भाकरी करताना आई पहिला पिठाचा थोडा गोळा असा चुलीत टाकायची म्हणजे ती अग्नी देवता तृप्त करायची याचं कारण आहे अग्नी हा प्रत्यक्ष दिसणारा देव आहे सूर्य हा प्रत्यक्ष दिसणारा देव आहे म्हणून आंघोळ करताना माणसं सूर्याला पहिला नमस्कार करतात का तो दिसणारा देव आहे अग्नी दिसणारा देव आहे मग ती भाकर पहिले अग्नीत टाकायची अग्नी ते अग्नी देवता तृप्त मग भाकर जाड करायची थोडी ती भाकर कुत्र्याला जायची पूर्वी कुत्रे भाकरी खायची पुढे आता कुत्र्या सुद्धा इतकं स्टँडर्ड झालंय ते म्हणजे भाकर आहे का त्याचं स्पेशल बिस्किट आहे आणि ते त्याला जर खपलं नाही तर म्हाताऱ्याला दिलं जातं आता खाणं म्हणजे कुत्र्याची भाकरी करायची आणि किती निर्मळपणा होता मग ही जुनी माणसं 80-90 वर्षे का टिकायची माहिती का आजीबाईच्या घरात पाहुणा आला ना आजी स्पष्ट म्हणायची भाऊ तुला चहा केला असता बरं का पण दूध नाही काय नम्रता आहे आणि कोरा चालेल का कोरा जर पेत असेल तर लगेच करते नाही तर मग चहा किती प्रामाणिक मत होतं आपल्या घरात तसं नाही मागच्या खिडकीतून जा तिकडून मागच्यातून जा इकडून मिस कॉल मारा ते तिकडून कप घेऊन येणार आणि मग बाप देवाने आपण चहा प्याला पण आम्हाला तर कोणाच्या घरी चहाला जावा अशी पंचायत झाली चहा पेपर्यंत नको फोटो काढले चहाच पेट लगेच व्हॉट्सअपला बाबा आमच्या घरी चहा राहता राखेल पेलेलं बरं पण चहा मी जात नाही पुढे मला ओटभरच्या आपण येळभर व्हॉट्सअपला बाबा आलता येड्या बाबली झोपा आपण माझ्या घरीचा काय लोकांना काही झालंय भाषी काय झाली कधी येत असला अरे त्याच्यामुळे वाचन संपलंय त्याच्यामुळे संस्कृती संपली ट्युशन किती पोरांना बंडवर करा तू कितीला आहे 4थी तुला ट्युशन आहे ते ट्युशन तुझं दिलंय ना तुला फी किती ट्युशन बर महिना तुझ्या आईला मराठी येते का येते ना ABCD येते ना 1 2 येतं ना हे आता मला सांगा महाराज खरं त्या आईनेच जर त्याला ABCD शिकवली आणि 500 रुपयाचे काजू बदाम जर चालले तर त्याचं आयुष्य वाढेल आईचा सहवास मिळेल आता ट्युशनला किती जातो शाळेतून किती ट्युशनला किती जातो 6च्या आत येतो कितीला सगळं त्याला जर थोडं आईने जवळ घेतलं थोडा भाग घेतला वाटी हा भाग घेतला बसायला शिकवलं आईने शिकवली मोबाईल पासून थोडं TV पासून थोडं एकत्र शिकवलं 500 रुपये नाही तर त्याचा उपयोग काय होणार आहे लक्ष्मी आणि मग काय करा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी
या ठिकाणी हरिभक्त परायण महंत डॉक्टर ज्ञानाचार्य श्री नामदेव महाराज शास्त्रीजी यांचे या ठिकाणी आगमन होते।